नमस्कार मंडळी. मराठमोळी परंपरा व उखाणे यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मराठमोळी परंपरा या सणाने सुरू केलेली जाते. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण येतोच आणि तो आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. तर सध्या गणपती बसलेले आहेत आणि त्यांचे विसर्जनही होत आहे. तर पाहूया आपण गणपती विसर्जन कसे करावे. चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करावे अथवा प्रथेनुसार 1.5 दिवसापासून कोणत्याही दिवशी गणपती विसर्जन करू शकता. कोणाचा गणपती 1.5 दिवसाचा असतो, 5 दिवसाचा असतो, 7 दिवसाचा असतो, 10 दिवसाचा असतो. ते आपापल्या प्रथेनुसार आपण त्याचं विसर्जन करायचं आहे. विसर्जनापूर्वी गणपतीची उत्तर पूजा करावी. गणपती उठवताना त्या ठिकाणी पाण्याचे भांडे व संधीची पळी त्या पाटावर ठेवावी. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, अशा गजरात गणपतीचे विसर्जन करावे. गणपतीजवळ ठेवलेला नारळ गणपती विसर्जनाच्या जागेस ठेवावा किंवा तो फोडूही शकता. काही ठिकाणी काय करतात तर गणपती विसर्जनाच्या जागी तांब्याचा कलश व नारळ ठेवतात. गणपती विसर्जनानंतर कलशाची आरती मंत्रपुष्पांजली म्हणून विसर्जनाची सांगता करतात. तर अशा प्रकारे गणपती विसर्जन करावे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.